विधान परिषद निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात। उमेदवारी अर्ज 2 जुलैपर्यंत भरता येणार। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू। दिल्लीमध्ये आज खरगेंच्या उपस्थितीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही लाडली बहिणा योजना राबवणार। गरीब महिलांना 1200 ते 1500 रुपये वेतन देण्याचा विचार। पावसाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये आंदोलन। सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि राज्यातल्या अनागोंदी कारभाराचा निषेध। कोल्हापुरातले 16,000 रिक्षा चालक आज संपावर। पासिक दंडाविरोधात संपाचं हत्यार। पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या टोळीला अटक। तळेगाव परिसरातून पोलिसांनी काढली धिंड। मुंबईवर पाणी कपातीचं संकट। मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात कमी पाणीसाठा। पाऊस लांबल्यास नाशिककरांवर आठवड्यातून 2 दिवस पाणी कपातीचं संकट। जळगावात पावसाअभावी पेरण्या रखडल्या। शेतकरी अद्यापही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीनं कृषी दुकान तपासणी मोहीम। साठेबाजांवर कृषी विभागाकडून कारवाई। रत्नागिरीतला गणपतीपुळ्याचा फेसाळलेला समुद्र किनारा आणि गणपती मंदिराचं सौंदर्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। तन्मय दाते यांनी टिपलेली सुंदर दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज हिंगोलीतून प्रस्थान। वाजत गाजत पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना।